प्रत्येक जण म्हणतात की पहिलं घर असेल तर दुसरं घर घेण्याची गरज आहे का? तर माझ्या मते दुसरं घर घ्यायलाच हवं. कारण की कसं असतं की पहिलं घर आपल्याला माहिती नसतं, तेवढी इन्फॉर्मेशन नसते, तेवढं नॉलेज नसतं. आपल्याला आवडतं म्हणून ते आपण घर घेतो, पण त्या घरामध्ये काय काय चॅलेंजेस आपल्याला आलेले आहेत हे आपण ते दुसऱ्या घरामध्ये फेस करणार नाही. पहिल्या घरामध्ये जे काही चॅलेंजेस आलेले आहेत त्यातून आपण शिकून नवीन घर दुसरं जे आहे ते आपण अपग्रेड केलं पाहिजे. जसं प्रत्येकालाच माहिती आहे अपग्रेडेड राहणं गरजेचं आहे, तसंच दुसरं घर म्हणजे आपलं स्वतःचं एक अपग्रेडेशन असतं. मोस्टली जर लोकांचा 1 BHK असेल तर त्यांनी दुसरं घर म्हणून त्यांचा 2 BHK घेतलाच पाहिजे. ज्यांचा 2 BHK असेल त्यांनी 3 BHK घेतलाच पाहिजे. ज्यांचा 3 BHK असेल त्यांनी 4-5 BHK घेतलाच पाहिजे. स्वतःला नेहमी अपग्रेडेड ठेवणं गरजेचं आहे. आणि रिअल इस्टेट एक अशी इन्व्हेस्टमेंट आहे जी कधीच लॉस मध्ये जात नाही. जर तुमचा 1 BHK असेल तर तो तुम्ही रिसेल करून तुम्ही तेच पैसे तुमच्या 2 BHK मध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि मोठं घर घेऊ शकता. जे हे घर असं की ज्याच्यामध्ये तुम्हाला सुख, शांती, आपण एक जे म्हणतो की एन्जॉयमेंट, इमोशन्स, या सगळ्या गोष्टी मिळतील. तर त्यामुळे पहिलं घर असेल तरी सुद्धा दुसरं घर लोकांनी घेतलंच पाहिजे.